आपण हिवाळा स्पेशल रेसिपीज पाहतोय, त्यातलाच हा एक पदार्थ म्हणजे बाजरीच्या पिठाच्या कापण्या। आमच्या भागात या कापण्या थंडीत नक्की केल्या जातात। तर नमस्कार, मी प्रियाज किचन फूड अँड ब्लॉग मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। तर आपण बाजरीच्या पिठाच्या कापण्या करण्यासाठी काय काय साहित्य लागतं ते पाहून घेऊयात। इथे मी एक मोठी वाटी बाजरीचं पीठ घेतलंय। वजनी प्रमाणात म्हटलं तर 500 ग्रॅम आहे। छोटी वाटी पाऊण बेसन पीठ घेतलंय आणि अजून एक छोटी वाटी पाऊण गव्हाचं पीठ घेतलंय। बडीशोप, सुंठ, विलायची आणि या छोट्या वाटीने मोजून 250 ग्रॅम मी गूळ घेतलेला आहे। म्हणजेच 500 ग्रॅम बाजरीच्या पिठाला मी 250 ग्रॅम गूळ घेतलेला आहे। आणि बेसन पीठ आणि गव्हाचं पीठ वजनी प्रमाणात म्हणतात तर मी 50-50 ग्रॅम घेतलेला आहे। तर मी तुम्हाला दोन्ही प्रमाण इथे सांगितलेलं आहे, वजनी पण आणि वाटीने पण। तर इथे मी आता गूळ वितळून घेते पाण्यामध्ये। 2 वाट्या गुळाला मी 2 वाट्या पाणी घालून आपण फक्त हा गूळ विरघळून घेणार आहोत। आपल्याला पाक बनवायचा नाहीये। गूळ विरघळला की आपण गॅस बंद करणार आहोत। आता इथे मी बडीशोप, सुंठ आणि विलायची मिक्सर मध्ये म्हणजे आधी भट्ट्यामध्ये थोडी आबडधोबड केली आणि आता मी मिक्सर मध्ये 1 चम्मच साखर टाकून ती बारीक करून घेतेय। आणि हे थोडंसं जाडसर आहे तर मी वाटून घेणार आहे। आणि तुम्हाला मी खसखस दाखवायची राहिली होती तर तुम्ही खसखस पण दाखवली इथे। आणि हा गूळ पण आपला पूर्ण विरघळलाय पाण्यामध्ये। आता मी गॅस बंद केलाय आणि याला मी गाळून घेतेय, कारण जर गुळामध्ये काही असेल तर निघून जाईल। आता हे आपण बडीशोप, सुंठची जी पावडर केली होती ती मी यामध्ये मिक्स करून घेतली आहे आणि थोडंसं मीठ टाकलंय। आणि आता हे गुळाचं पाणी टाकून आपण याचं पीठ मळून घेऊया। आपण जेवढं गुळाचं पाणी केलंय तेवढ्याच पाण्यात आपल्याला हे मळून घ्यायचंय। वरून पाणी जास्त घालायचं नाहीये याच्यात। आता हाताला थोडंसं तेल लावून मी हा गोळा मऊ करून घेतलाय एक उंडा। आणि याला थोडंसं गव्हाचं पीठ लावून आपण हे लाटून घेणार आहोत। आपण पिठामध्ये गव्हाचं पीठ पाऊण वाटी घातलं होतं, त्यामुळे काय होतं हे लाटताना कडेनी चिरा पडत नाहीत। नाहीतर मग गव्हाचं पीठ नाही घातलं तरी चिरतं पीठ, व्यवस्थित लाटता येत नाही। आता इथे मी याची पातळ पोळी लाटून घेतली, याच्यावर थोडी खसखस टाकून घेतली आणि परत याच्यावर थोडा हलक्या हाताने मी लाटणं फिरून घेते, म्हणजे आपली खसखस निघणार नाही। आणि आता मी कटरच्या सहाय्याने तुम्ही पाहू शकता इथे कापण्या कट करून घेत आहेत। कापण्या या शंकरपाळ्यापेक्षा थोड्या साईजने मोठ्या असतात, त्यामुळे थोडेसे मोठ्या आकाराचेच मी इथे म्हणजे कट करून घेतेय। आणि मी पातळ केलंय थोड्या, कारण आम्हाला कडक म्हणजे थोड्याशा कडकच आवडतात मुलांना, त्यामुळे जर तुम्हाला मऊ लागत असेल तर थोडंसं जाड ठेवा ही पोळी आणि मग कट करा। आता इथे मी तेल गरम करत ठेवलं होतं, यात मी या कापण्या मोठ्या गॅसवर तळून घेतेय। बारीक गॅसवर करायचं नाही, मोठ्या गॅसवरच या तळून घ्यायच्या। याला थोडासा वेळ लागतो तळायला, पण एक लालसर कलर येऊपर्यंत आपण हे तळून घेणार आहोत। आणि बाजरीच्या पिठाच्या कापण्या आहेत, त्यामुळे थोडासा गुळामुळे आणि बाजरीच्या पिठामुळे असाही त्याला लालच कलर येतो। आता इथे पाहू शकता आपल्या कापण्या तळून झाल्यात, मी काढून घेतेय। थोडंसं तेल निथळलं की मी प्लेटमध्ये काढून घेईल। आता इथे पाहू शकता मी सर्व कापण्या अशा प्रकारे तळून घेतेय। आणि या कापण्या खायला खूप छान लागतात। इव्हिनिंग स्नॅक्स किंवा मग मुलांच्या शॉर्ट ब्रेकला पण तुम्ही या टिफिन मध्ये देऊ शकतात। मुलंही खूप आवडीने खातात आणि सर्व गोष्टी यात पौष्टिकच आहेत। गूळ, बाजरीचं पीठ, गव्हाचं पीठ, त्यामुळे आपण काही मुलांना अनहेल्दी देत नाहीये। स्नॅक्स म्हणून पण हे खूप छान ऑप्शन आहे तुम्हाला। तर अशाच नवीन व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।